15% वार्षिक व्याजदर. पहिले तर आपण दर चेंज करून घेऊ. 15% चे काय होईल, भागाकारामध्ये किती 100, कितीने भाग जातो 5 ने, म्हणजेच किती होईल 320. म्हणजे आपल्याकडे जो दर आला तो किती आला 320. किती वर्षाचा, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं. मग सक्सेसिव्ह मेथड इथे इझी जाईल का, इझी जाईल. क्वेश्चनला पाहिल्याबरोबरच आपल्या लक्षात येऊन जाते की सक्सेसिव्ह मेथड इझी जाते. किती वर्षासाठी मान्य करायची आहे, 2 वर्षासाठी. 20 आणि इकडे काय 23. मग हे पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष. चला 20 चा वर्ग 400, 23 चा वर्ग 529. चला मग किती रुपये व्याज आलं 129. 129 रुपये व्याज आलं. मुद्दल किती आहे आपली 400. 400 रुपयावरती व्याज किती आलं 129 आणि राशी किती झाली आपली 529. बरोबर आहे. तर इथे काय काढायचं आपल्याला, चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला, मुद्दल. इथे मुद्दल किती आहे आपली 400. आपली मुद्दल आहे 400 जे की रेशो मेथड मध्ये आहे आणि ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती 4800 रुपये. काढायचं काय आपल्याला चक्रवाढ व्याज किती आहे 129 रेशो. मग 129 रेशोची किंमत काढा. 12चा भाग जाईल, 2 2 0 आपण कॅन्सल करून घेऊ दोन्ही साईडचे. 4 ने भाग दिला आपण इथे किती 12चा भाग आणि 12 गुणेला 29. क्रॉस मध्ये आपण नेहमी काय करतो गुणाकार. 129 मल्टिप्लाय किती 12. एक स्थानी किती यायला पाहिजे 8. तर मला वाटते 144 म्हणजे 1548. ठीक आहे. तर इथे गुणाकार करून घ्या किती येईल 1548 रुपये. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1548 रुपये. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला बघा, फॉर्म्युल्याचा यूज केला आहे का आपण, नाही. विदाउट फॉर्म्युल्यानंच आपण